जगात असा कोणीही माणूस नाही ज्याला भीती वाटत नाही. अगदी माणसाचं म्हणायला गेलं तरी चुकीचं आहे, प्राण्यांना सुद्धा भीतीही असतेच. उंदराला मांजराची, झुरळाला पालीची, हरणाला वाघाची वगैरे वगैरे. माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरतच असतो, मग त्या कुठल्याही गोष्टी असो. जन्माला आलेलं लहान मूल कशालाच घाबरत नाही, कारण भीतीसाठी महत्त्वाची असते ती कल्पनाशक्ती. लहान मूल हे कल्पना करू शकत नाही म्हणून ते कशालाच घाबरत नाही. परंतु तेच थोडं मोठं झाल्यावर अंधाराला घाबरते. आई वडील कुठे मस्ती करू नये म्हणून सांगतात, बागुलबुवा येतील आणि तुला घेऊन जातील. मग ते मूल घाबरते, कारण त्याला असं वाटतं की अंधारात अशी काही गोष्ट आहे जी आपल्याला घेऊन जाईल, किंवा बागुलबुवा असा कोणी माणूस आहे जो लहान मुलांना खातो. रोखठोक बोलायचं गेलं तर माणूस हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरतच असतो. अक्षय एका IT कंपनीत काम करणारा एक होतकरू तरुण, अगदी निर्भीड, हुशार, दिलेलं काम वेळेत पूर्ण करणारा, अगदी मनमिळावू आणि हिंमतवान. अक्षय कशालाच घाबरत नाही. अगदी रात्रपाळीची गोष्ट असेल तरीही कितीही वाजेपर्यंत एकटा थांबणार, घरीही एकटा जाणार. त्याच्या ह्याच कारणामुळे त्याची कंपनीमध्ये चांगलीच ओळख होती. दुपारी लंच टाईमला सगळे जेवायला बसतात. म्हणजेच अक्षयचा ग्रुप, सायली, किरण, हेमंत, तन्मय, विक्रांत, शिव आणि मनोहर सगळे जेवताना गप्पा मारत जेवत असतात. हेमंत विषय काढतो, अरे तुम्हाला कळालं का रे, JB पटेल रोडवर काल 12वा माणूस मेला. त्यावर तन्मय म्हणाला, हो रे, मलाही कळलं. त्या जागेवर नक्कीच काहीतरी अमानवीय शक्ती आहे जी लोकांना बोलावून तिकडे जाऊन मारते. अक्षय शांतपणे ऐकत असतो. किरण बोलते, हो रे, आमच्या शेजारचे काकासुद्धा त्याच रस्त्याने घरी येत होते, पण जसं ते त्या रस्त्यावर आले एकत्र सगळ्या वटवाघुळांनी त्यांच्यावर हल्ला केला. ते कसे बसे वाचले आणि घरी परत आले. सगळेजण आपला आणि दुसऱ्यांचा अनुभव सांगत असतात. सगळ्यांचं बोलून झाल्यावर अक्षय बोलतो, छे, मला असं वाटत नाही की तिकडे काही असेल. त्यावर किरण विचारते, का रे, असं का बोलतोयस? त्यावर अक्षय म्हणाला, कारण कालच मी त्या रस्त्यावरून घरी गेलोय. त्यावर किरण बोलते, काय? उगाच थापा मारू नकोस यार. तो तन्मय बोलतोय की त्या रोडवरून जाणारा माणूस आजपर्यंत जिवंत नाही आला आणि तू बोलतोयस की मी काल गेलो होतो. शक्य नाही रे ते. त्यावर अक्षय बोलतो, अरे बाबांनो, मी खरंच बोलतोय. काल मला ओव्हरटाईम करावा लागला आणि तुम्ही घरी गेला होतात, तर मी त्याच रस्त्याने घरी गेलो. त्यावर मनोहर विचारतो, जर तू म्हणतोय की तू गेला होतास तर तुला काही जाणवलं का रे तिथे? त्यावर अक्षय उत्तर देतो, नाही रे, प्रत्येक माणसाच्या मनात भीती असते. मला त्या रोडबद्दल सगळं माहीत होतं, पण तरी मी गेलो आणि आलो ना नीट. अरे, माणूस त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो. माणसाला त्याची भीतीच मारते. त्यावर शिव विचारतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की? त्यावर अक्षय सांगायला लागतो, अरे, अमेरिकेत एका शास्त्रज्ञाने असाच प्रयोग केला. त्यांनी एका तुरुंगातल्या एका कैद्याला आणले, ज्या कैद्याला फाशी होणार होती. पण त्या शास्त्रज्ञांनी परमिशन घेऊन त्याला आपल्या लॅबमध्ये आणलं आणि सरकारला रिक्वेस्ट केली की तुम्ही याला असंही मारणारच आहात तर आम्ही याला किंग कोब्राचं विष देऊन मारतो. त्यावर त्यांना परमिशन मिळाली. त्या माणसाला लॅबमध्ये आणलं जातं. शास्त्रज्ञ त्याला बोलतात, तुला फाशी होणार होती, पण आम्ही तुला किंग कोब्राचा दंश देणार आणि तुला मारणार. तुझी काही शेवटची इच्छा आहे का? तो कैदी काहीच बोलत नाही. मग त्याला एका खुर्चीवर बसवण्यात येते. त्याचे हातपाय खुर्चीला बांधण्यात येतात आणि त्याच्या डोळ्यासमोर एक भला मोठा विषारी किंग कोब्रा आणतात. एकजण त्या कैद्याला बोलतो, आता आम्ही तुला या सापाचा दंश देणार आणि त्याच्या विषाने 2-3 मिनिटात तू मरणार. डोळ्यावर पट्टी असलेला कैदी हे सगळं ऐकत असतो. एक शास्त्रज्ञ त्या किंग कोब्र्याला बाजूला ठेवतो आणि खिशातून 2 सुया काढतो आणि त्या कैद्याच्या पायाला टोचतो. आता सर्वजण वाट बघत असतात. 2च मिनिटामध्ये त्या कैद्याच्या तोंडातून फेस येतो आणि तो मरतो. सगळे शास्त्रज्ञ चकित होतात. त्या कैद्याची बॉडी पोस्टमार्टमला पाठवण्यात येते आणि जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा सर्वजण भारावून जातात, कारण त्या माणसाच्या शरीरात
किंग कोब्राचं विष असतं. परंतु जर तुम्हाला आठवत असेल तर त्या किंग कोब्राने त्या माणसाला काहीच केलेलं नसतं, फक्त त्याच्या पायाला सुया टोचलेले असतात. पण त्या माणसाला वाटतं की मला सापच चावला आणि त्याच्या स्वतःच्या शरीराने हे विष तयार केलेलं असतं. मग अक्षय म्हणतो, सांगण्याचा अर्थ की माणूस जसा विचार करतो तो तसाच होतो. सगळे अक्षयकडे बघत असतात. अक्षय बोलतो, मी त्या रोडवरून गेलो आणि मला काहीच झालं नाही, कारण मला त्या रोडवरून जाताना माझ्या मनात कसलीच भीती नव्हती किंवा माझ्या मनात काहीच नव्हतं. त्यावर शिव जोरात ओरडतो, असं काही नसतं, तो रोड खरंच भयानक आहे. एक काम कर अक्षय, आज तशीही अमावस्या आहे, आज तू तिकडून जाऊन दाखव, कारण आधी मेलेले 12 जण सुद्धा अमावस्यालाच गेले होते. बाकी लोक सगळे घाबरतात. किरण शिववर ओरडते, शिव तू काय सांगतोयस त्याला? सायन्स कितीही पुढे गेला म्हणून काय झालं? ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या गोष्टी नसतात असं थोडी आहे यार. हवा कुठे दिसते पण ती असतेच ना. सर्व लोकांमध्ये बडबड सुरू होते. अक्षय सर्वांना शांत करतो. अरे शांत व्हा, कशाला उगाच भांडताय? मला स्वतःवर विश्वास आहे, मी नीट जाईन तिकडे आणि उद्या तुम्हाला भेटायलाही येईन. सगळे त्याला नको नको बोलतात, परंतु अक्षय कोणाचंच ऐकत नाही. अक्षय त्या रस्त्यावरून जाणार ही गोष्ट ऑफिसमध्ये बऱ्याच जणांना कळते. सर्वजण त्याला समजावतात की नको जाऊ यार, ती जागा चांगली नाही आहे रे. परंतु तरीही अक्षय ऐकत नाही. शेवटी शिव त्याला स्वतःहून बोलतो, अक्षय सॉरी यार, मी तुला उगाच भडकावलं, पण तू जाऊ नको तिकडे प्लीज. परंतु तरीही अक्षय ऐकत नाही. ऑफिस सुटल्यावर सगळेजण घरी जातात. अक्षय एकटाच ऑफिसमध्ये राहतो. अक्षयला काम करता करता रात्रीचे 12 वाजून जातात. अक्षय काम कंप्लीट करून निघणार तेवढ्यात बॉसचा त्याला फोन येतो. बॉस म्हणतो, हाय अक्षय, ऐक ना, माझ्या केबिनमध्ये जा आणि तिथे एक बॅग आहे, ही बॅग घेऊन जा आणि उद्या ऑफिसला यायच्या आधी एका कंपनीमध्ये देऊन ये, मी तुला लोकेशन पाठवतो. अक्षय ती बॅग घेऊन ऑफिसच्या बाहेर पडतो. अक्षय आता रस्त्यावरून चालत असतो. तो त्याच JB पटेल रोडवरून चालत असतो. आज काय माहिती, अक्षयला थोडी भीती वाटत असते. कदाचित सर्वांकडून त्या रोडबद्दल ऐकलं म्हणून. अक्षय हळूहळू त्या रस्त्यावरून चालत जात असतो. थंड हवा सुटलेली असते. कधी न घाबरणारा अक्षय आज थोडासा चरकतो. त्याच्या मनात सर्व लोकांचे बोलणे सारखे येत असतात. कितीही प्रयत्न केला तरी मनातून विचार काही जात नाही. उगाच धीरुष्टपणा दाखवला असं त्याला वाटले. तो चालत असतो. इतक्यात त्याला आपल्या जवळून पैंजणांचा आवाज येतो. अक्षय जागेवरच थांबतो. एवढ्या थंडीतही त्याला थरथरून घाम फुटतो. तो मागे वळून बघतो, परंतु रस्त्यावर कोणीच नसतं. तो परत चालू लागतो. तो जसा जसा चालत असतो तसा तसा पैंजणांचा आवाज परत येतो. आता मात्र अक्षय पुरता घाबरतो. मागे पुढे सगळीकडे नीट बघतो, परंतु त्याला कोणीच दिसत नाही. अक्षय आता मनातल्या मनात देवाचं नाव घेतो, परंतु पैंजणांचा आवाज काही थांबत नाही. अक्षय आता त्या रस्त्यावरून पळू लागतो. जितक्या जोरात अक्षय पळतो, पैंजणांचा आवाज सुद्धा तितक्याच जोराने त्याचा पाठलाग करतो. आता तो मुख्य रस्त्यावर धावत असतो. तो इतका घाबरतो की मागे पुढे इकडे तिकडे अस्ताव्यस्त होऊन बघतो आणि अचानक इतक्यात अक्षयच्या समोरून एक मोठा ट्रक येतो आणि अक्षयला उडवतो. अक्षयचा जागीच मृत्यू होतो. सकाळी त्या जागेवर पोलीस येतात. चौकशी होते. एका जागेवर ॲम्ब्युलन्स असते. अक्षयचे मित्रही तिथे येतात. पोलीस ट्रक ड्रायव्हरची कसून चौकशी करतो. तेव्हा ड्रायव्हर सांगतो, अहो सर, तो अचानक माझ्या गाडीसमोर आला. आता त्या रोडबद्दल लोकांची भीती अजून वाढते. इन्स्पेक्टर अक्षयचं सामान एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकतात. ॲम्ब्युलन्स बॉडी घेऊन जाते. इन्स्पेक्टर जवळच्या पोलीस चौकीत एव्हिडन्स बॉक्स घेऊन चालत जात असतात.
आणि विचार करत असतात, कारण त्यांनी स्वतः याआधी इथे 2 मृत्यू पाहिले असतात. एवढ्या दुपारचाही त्या रोडवर कसलाच आवाज येत नसतो. फक्त चिमण्यांची चिवचिव आणि इन्स्पेक्टरच्या एव्हिडन्स बॉक्समध्ये असलेली अक्षयची बॅग, ज्या बॅगेमध्ये असतो किल्ल्यांचा सेट, ज्याचा आवाज अगदी पैंजणांसारखा येत असतो. माझं नाव श्रेयस आणि आजची गोष्ट इथेच थांबते, काहीशी वेगळीच.